ऑर्गनाइज्ड असेल तर ते दिसायलाही अतिशय सुंदर नीटनेटकं दिसतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळेवर सापडते, तेही पसारा न होता. त्यामुळे ऑर्गनायझर्स हे आपल्या घरासाठी खूप उपयोगी आहेत. पण आजकाल बाजारात खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स मिळतात, ऑनलाईन ऑफलाईन. पण सगळेच ऑर्गनायझर्स काही आपल्या उपयोगाचे नसतात. ऑर्गनायझर्स सिलेक्ट करताना नेहमीच आपली गरज काय आहे ते ओळखून ऑर्गनायझर्स घ्यायला हवा. तर आजचा व्हिडिओ देखील असाच काही होम ऑर्गनायझेशन हॅक्स वरती आहे, ज्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला तुमच्या घरातले ऑर्गनायझर्स निवडताना नक्कीच होईल. तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. काम करताना फाइल्स बुक्स सतत लागतात आणि मग या टेबलवरती या सगळ्याचा खूप पसारा होतो आणि टेबल पूर्ण त्यांनीच भरून जातो. त्यामुळे मला इथे एका ऑर्गनायझरची गरज होती, जेणेकरून या सगळ्या फाइल्स किंवा बुक्स त्यात व्यवस्थित बसतील आणि माझा टेबल रिकामा राहील. म्हणून मी असा एक मस्त फाईल ऑर्गनायझर मागवला. यामध्ये 4 सेक्शन आहेत आणि बरोबर आपल्या फाइल्सच्या साईजचा देखील आहे. टेबलवर पसरलेल्या सगळ्या फाइल्स माझ्या बरोबर या ऑर्गनायझरमध्ये अगदी व्यवस्थित बसल्या आणि हा ऑर्गनायझर देखील टेबलच्या एका साईडला व्यवस्थित ठेवता आला. आता हा टेबल अगदी स्वच्छ आणि नीटनेटका दिसतो आणि काम करताना देखील खूप छान वाटतं. तुमच्या शेल्फमध्ये देखील पुस्तकांचा फाइल्सचा असा पसारा होत असेल तर तिथे देखील तुम्ही अशा पद्धतीने हा ऑर्गनायझर सेट करू शकता, जेणेकरून शेल्फमध्ये देखील पसारा दिसणार नाही. साड्या ऑर्गनाइज करण्यासाठी मी हे असे ऑर्गनायझर वापरते. पण या ऑर्गनायझरचा प्रॉब्लेम काय होतो सांगू? यामध्ये एका वेळी भरपूर साड्या ऑर्गनाइज होतात, म्हणजे जवळजवळ 10 साड्या यामध्ये एका वेळी बसतात. पण या साडीमधली मधली अदली एखादी साडी जर आपण काढायला गेलो तर बाकीच्या सगळ्या साड्या विस्कटतात आणि आपण असतो गडबडीत. त्यामुळे साडी विस्कटली की लगेच आपल्याला व्यवस्थित ठेवता येत नाही आणि मग या बॉक्समध्ये सगळ्या साड्यांचा गोंधळ होतो आणि मग एखाद्या दिवशी कधीतरी आपल्याला हे सगळं व्यवस्थित करावं लागतं आणि तो एखादा दिवस काही लवकर येत नाही, तोपर्यंत सगळं बॉक्स मेसी होऊन जातं. त्यामुळे आता मी काय केलंय, प्रत्येक साडीसाठी वेगळा ऑर्गनायझर म्हणजे असा वेगळा कव्हर ठेवलाय. आता या एका कव्हरमध्ये 2 साड्या व्यवस्थित बसतात. ऑनलाईन 10 कव्हरचा एक सेट मिळतो आणि या 10 कव्हर्समध्ये आपण 20 साड्या ऑर्गनाइज करू शकतो. आता पहा, या कव्हरमुळे या अशा साड्या छान ऑर्गनाइज झाल्या. मधली अदली एखादी साडी काढली तरी सुद्धा बाकीच्या साड्या विस्कटत नाहीत. त्यामुळे आपलं कपाट सारखं सारखं मेसी होत नाही. पोळपाट लटणं ठेवायचा हा ऑर्गनायझर. तर हा ऑर्गनायझर तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिला असेल. म्हणजे अगदी माझं किचनचं इंटेरियर करण्याआधीपासून हा ऑर्गनायझर माझ्याकडे आहे आणि तो अजूनही मी वापरते. खरं तर काय, ज्या लाकडी वस्तू आपल्या घरात असतात, मोस्टली ज्याचा नेहमी पाण्याशी कॉन्टॅक्ट येतो, अशा वस्तू कधीही ओपन स्पेस मध्येच ठेवाव्यात. म्हणजे कोणत्याही कॅबिनेटमध्ये बंद करून त्या ठेवू नयेत, कारण की या वस्तूंना सुकायला वेळ लागतो आणि व्यवस्थित जर त्या सुकल्या नाहीत तर त्याच्यावरती फंगस जमा होतो आणि ते अनहायजेनिक होतं. तर त्यामुळे लाकडी वस्तू मोस्टली ज्याचा पाण्याशी सारखा कॉन्टॅक्ट येतो, अशा वस्तू या ओपनच असायला हव्यात. त्यांना सारखी हवा लागायला हवी, म्हणजे त्या व्यवस्थित राहतात. त्यामुळे पोळपाट लाटणं जर तुम्ही कुठे बंद कॅबिनेटमध्ये ठेवत असाल तर ते तसं न ठेवता खरं तर नेहमी असं ओपन स्पेस मध्येच ऑर्गनाइज करायला हवं. त्यामुळे असा एखादा ऑर्गनायझर ज्यामध्ये आपल्या लाकडी वस्तू, स्पेशली असं पोळपाट लाटणं किंवा एखादा चॉपिंग बोर्ड बसेल, असा ऑर्गनायझर ही प्रत्येक किचनची गरज आहे. मग तो तुम्ही कोणताही घ्या, अगदी असाच हवा असं काही नाही. प्रत्येक किचनमध्ये एअरटाईट कंटेनरची गरज असतेच. तर हे आहेत लॉक अँड फ्रेशचे एअरटाईट कंटेनर. तर पहा, याला असे चारही साईडनी लॉक आहेत. स्क्वेअर कंटेनर असल्यामुळे कॅबिनेटमध्ये देखील व्यवस्थित बसतो आणि फूड ग्रेड प्लास्टिक आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक देखील आहे. हे दोन्ही वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत. 2.5 किलो आणि 3 किंवा 3.5 किलोचा हा दुसरा कंटेनर आहे. खरं तर हा छोटा कंटेनर मी आधी घेतला होता स्टेशनरी ठेवण्यासाठी. आधी मला वाटलं की क्वालिटी कशी असेल कशी नाही आपल्याला माहिती नाही, त्यामुळे एकच मागवला. पण मागवल्यानंतर मला त्याची क्वालिटी इतकी आवडली की मी दुसरा कंटेनर माझ्या किचनसाठी मागवला आहे. तर यामध्ये तांदूळ, डाळी, ज्या गोष्टी तुम्हाला जास्त प्रमाणात लागतात आणि ज्याला सारख्या आळ्या किंवा किडे होतात, अशा गोष्टी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही व्यवस्थित यामध्ये स्टोअर करू शकता. या सगळ्याच वस्तूंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल.
बऱ्याच जणांना आपलं घर किंवा किचन छान डेकोरेट करायला आवडतं. मग त्यामुळे खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू आणल्या जातात. अगदी गरज नसणाऱ्या सुद्धा वस्तू आणल्या जातात. त्या व्यवस्थित अशा मांडल्या जातात. आणि काय होतं ना, या तुम्ही जेवढ्या वस्तू वाढवाल तेवढी त्याच्यावरती धूळही बसणार आहे. मग एवढं सगळं मॅनेज होईल का आपल्याला? हे पण आपल्याला बघायला पाहिजे. मग त्यामुळे तिथे कुठेतरी आपली गरज कमी देखील करायला पाहिजे, नाही का? माझ्या किचनची वॉल डेकोरेट करण्यासाठी मी असा एक स्टिकर 1-1.5 वर्षापासून इथे लावलेला आहे. खूप छान क्वालिटी आहे बरं का. म्हणजे असे स्टिकर्स तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. अगदी गॅसच्या वरती लावलेला आहे, पण तरी देखील 1.5 वर्ष अगदी व्यवस्थित राहिला हा स्टिकर. अजूनही आहे. थोडासा फक्त याचा कलर गेलेला आहे. त्यामुळे मला आता तो खरं तर चेंज करायचा आहे. त्यासाठी मी अशी छान एक अशी फ्रेम आणलेली आहे खास किचनसाठी. तर ज्यावेळेस माझं इन्स्टाचं शूट असतं त्याच वेळेस मी शक्यतो ही लावते. सुंदर आहे. म्हणजे आपण जरी हे कंटिन्यू लावून ठेवलं तरी सुद्धा अगदी प्लेन आहे. त्यामुळे स्वच्छ करायला सुद्धा अतिशय सुंदर. ही फ्रेम मी अशी किचनच्या एका साईडला हँग केलेली आहे, जेणेकरून हॉलमधून माझा हा पोर्शन अगदी व्यवस्थित दिसतो. म्हणजे कोणी इथे बाहेर जरी बसलं तरी सुद्धा ती दिसेल आणि किचन मधून सुद्धा अगदी व्यवस्थित दिसेल. की ऑर्गनायझर तर प्रत्येक घराची गरज असते आणि प्रत्येक घरात तो असायलाच हवा. तर हा की ऑर्गनायझर घेण्यापूर्वी माझ्या डोक्यात असं होतं की याला कीज तर हँग करता याव्यातच, शिवाय यामध्ये काही कार्ड सुद्धा ठेवता यावेत जे मला डेली बेसिसवर लागतात. जसं की मुलींच्या शाळेचे कार्ड्स किंवा आयडेंटिटी कार्ड्स आपण ज्याला म्हणतो ते. तर ते रोज लागतात. काही ऍड्रेस असतील, ऍड्रेससाठीचे कार्ड्स असतील तर ते कार्ड सुद्धा गेस मिळावेत आणि ते इथले इथे ठेवता यावेत अशी माझी अपेक्षा होती. त्यामुळे असा एक ऑर्गनायझर मी चूज केला ज्यामध्ये दोन्ही गोष्टी बसतील. जसं की इथे मी वरती आता कार्ड्स ठेवते आणि खाली कीज सुद्धा. आता दुसरी गोष्ट म्हणजे जागा. डोअरच्या शेजारीच तो मला हँग करायचा होता आणि डोअरच्या शेजारी म्हणजे ही एवढीच जागा माझ्याकडे होती. आता इथे सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे हा जो कॉलम आहे त्यामध्येच तो बसणारा हवा होता आणि जो मी घेतला अगदी साईज पाहून वगैरे सगळं पाहूनच घेतला, जेणेकरून बरोबर या जागेमध्ये तो ऑर्गनायझर फिट झाला. आता कसं बाहेर जाताना डायरेक्ट इथल्या इथे की घेतली आणि बाहेर गेलं. घरी आल्यानंतर आपण इथल्या इथे की लगेच अडकवली आणि आतमध्ये गेलं. म्हणजे आता की देखील इकडे तिकडे मिसप्लेस व्हायची शक्यताच नाही. कार्ड सुद्धा लागणार असतात ते देखील इथल्या इथे मिळतात. त्यामुळे मुलींना शाळेतून आणायला जाताना गडबड होत नाही की माझं आय कार्ड कुठे आहे आणि मग ते कुठे शोधा वगैरे, अशी काही गडबड होत नाही. तर त्यामुळे ही जी गरज होती ती आपली गरज फुलफिल होणं महत्वाचं आहे. अशाच पद्धतीचा ऑर्गनायझर हवा. तर मैत्रिणींनो, कोणताही ऑर्गनायझर निवडण्यापूर्वी आपल्या घरातले आधी प्रॉब्लेम शोधा आणि तो ऑर्गनायझर या प्रॉब्लेम वरती सोल्युशन आहे का हे एकदा पहा आणि त्यानंतरच खरेदी करा. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.